all of information available on just click. Why we use a traditional library? हा प्रश्न सगळ्या विद्यार्थ्यांना पडला असेल. मला एक दुसरा प्रश्न पडतो की बनारस हिंदू युनिव्हर्सिटी असेल, दिल्ली युनिव्हर्सिटी असेल, केरळातल्या काही विद्यापीठ असतील, बेंगलोर युनिव्हर्सिटी असेल, पुणा विद्यापीठ असेल, या विद्यापीठामध्ये बी एला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला गुणवत्ता यादीतून जावं लागतं. आणि बी एला प्रवेश घेत असताना तो विद्यार्थी IAS IPS होण्याचं स्वप्न बघतोय. असं स्वप्न तुम्ही आम्ही का बघायला नको, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा असा प्रश्न की बॉम्बे युनिव्हर्सिटीमध्ये BComला प्रवेश घेणारा विद्यार्थी, BCom फर्स्ट इयरला प्रवेश घेणारा, तुम्ही बॉम्बे विद्यापीठाच्या BComच्या प्रवेश याद्या जर बघितल्या तर तिथे आपल्याला डोळे फिरतील इतके मार्क 11वी 12वीत असणाऱ्या विद्यार्थ्यांना BComला ॲडमिशन होतं. कारण की त्या विद्यार्थ्यांसमोर काय स्वप्न असतं, इन्फोसिस, TCS, कॉग्निझम, विप्रो अशा IT इंडस्ट्रीत जायचं. अर्थात BComचा विद्यार्थी आणि IT इंडस्ट्रीत, हा प्रश्न तुम्हाला जरा संदिग्ध वाटणारा असेल, परंतु हो, IIT मधून जे विद्यार्थी जातात शेवटी त्यांना पगार लागतो आणि त्यांचं पगारपत्रक तयार करणारा कोणीतरी तिथे सुद्धा अकाउंटंट लागतो. मग आपण SPM कॉलेजमध्ये प्रवेश घेणारे BComचे विद्यार्थी एखादी पतसंस्था, एखाद्या दुकानाचं वही खातं, 3-4 हजाराची नोकरी एवढ्यावरच का स्वप्न बघावं? आपण सुद्धा एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीत BCom झाल्याबरोबर अकाउंटंट होण्याचं स्वप्न का पाहू नये? आणि ही स्वप्न जर बघायची असतील आणि ही स्वप्न प्रत्यक्षात उतरवायची असतील तर हातात असणाऱ्या अँड्रॉइड मोबाईल आणि 4-5 सोशल साईटवर आपण ॲक्टिव्ह असून ही स्वप्न पूर्ण होणार नाही. तुम्ही फेसबुकवर असाल, तुम्ही व्हॉट्सअपवर असाल, तुम्ही इंस्टाग्रामवर असाल, ट्विटरवर असाल, तर ती साधनं तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत जायला मदत करतीलच असं नाही, किंबहुना तुमच्या ध्येयापासून ते तुम्हाला दूर ठेवतील. मग तुम्हाला खऱ्या अर्थानं जर तुम्हाला पुढे जायचं असेल आणि मनामध्ये एक विश्वास घेऊन BComला आलोय, मी मल्टीनॅशनलमध्ये जाईल, नाहीतर मी IAS IPS असा वर्ग 1 दर्जाचा अधिकारी होईल, नाहीच जमलं तर मी वर्ग 1 पदाचा प्राध्यापक होईल, CA होईल, असं स्वप्न आपण का बघायला नको? आणि हे बघण्यासाठी तुम्हाला ग्रंथालयात यावं लागेल. या व्याख्यानाच्या सुरुवातीलाच आपण ग्रंथालयाबद्दलची आपण सुरुवातीच्या दिवशी आपण ग्रंथालयाबद्दलची आपण एक ध्वनिचित्रफीत बघितली असेल. आपण व्याख्यानाच्या शेवटी ती परत एकदा बघू. विद्यार्थी मित्रांनो, आपण ग्रंथालयाचा वापर केला तर आपल्या स्वप्न ध्येयपूर्तीपर्यंत आपण निश्चितच पोचाल. कारण की गुगलवर माहिती मिळते हे जरी सत्य असलं तरी ते अर्धसत्य आहे. कारण की इन्फॉर्मेशनचा जर आपण विचार केला तर इन्फॉर्मेशन ही 4 प्रकारची असते: डेटा, इन्फॉर्मेशन, नॉलेज आणि विजडम. गुगलवर जे मिळतं ते डेटा असतं. बरेचदा आपण यूट्यूबवर वगैरे काहीतरी आपल्याला बघायचं असतं, पण आपण जर त्या बघण्याच्या बिहेवियरचा जर अभ्यास केला तर आपल्याला बघायचं काय होतं आणि शेवटी आपण काय बघितलं हे तुम्हाला सुद्धा, तुम्ही जर थोडंसं ॲनालिसिस केलं की मोबाईल घेतला, यूट्यूबवर गेलात आणि यूट्यूबवर तुम्हाला काय बघायचं होतं आणि ती शेवटी तुम्ही काय बघितलं, तर तुम्हाला लक्षात येईल की इट इज अ वेस्टेज ऑफ टाईम. तुम्हाला तिथे डेटाच मिळेल, इन्फॉर्मेशन मिळणार नाही. आणि राईट इन्फॉर्मेशन राईट युजरच्या हातात जर मिळाली नाही तर तुम्हाला शहाणपण येणार नाही, विजडम येणार नाही. आणि विजडम जर आलं नाही तर जगायचं कसं हे सुद्धा कळणार नाही. मग यासाठी ग्रंथालयाचं महत्त्व अबाधित आहे. या डिजिटल युगात सुद्धा तुम्हाला लायब्ररीचं महत्त्वाचं आहे. म्हणून ग्रंथालयाकडे यायचं आहे. दुसरं असं की डिजिटल जी साधनं आहेत, यूट्यूब असेल, गुगल असेल, या साधनावर कुणाचंही नियंत्रण नाही. कुठल्याही प्रकारची माहिती, कारण की मी हे
तुम्हाला का म्हणतो की तिथे असणारी माहिती बरेचदा फेक असते, अविश्वासार्ह असते, किंवा बरेचदा डुप्लिकेशन ऑफ वर्क असते, असं मी अधिकारवाणीनं का म्हणतो? तर 1996ला आपल्या भारतामध्ये भारत सरकारच्या परवानगीने सामान्य माणसाला इंटरनेट आणि ईमेल सर्व्हिसेस उपलब्ध झाल्या आणि 96 पासून ज्या काळामध्ये नेटचं कनेक्शन घ्यायचं असेल तर एक राऊटर आणि मोबाईल फोन एवढं लागत नव्हतं, तर व्हीसॅट लागत होतं, एक 25 लाख रुपयाची डिश लागत होती. तेव्हा तुम्हाला याहू किंवा रेडिपमेलवर तुम्हाला मेल पाठवा लागत होता. त्या काळापासून मी हे सगळी साधनं वापरतो. त्यामुळे मी अधिकारवाणीनं सांगतो की तुम्हाला ट्रॅडिशनल लायब्ररीशिवाय पर्याय नाही. दुसरं असं की आपण पुढच्या क्षेत्रामध्ये पाहू. तुम्ही रिसर्च करत असाल, आज एक रिसर्च आर्टिकल जर तुम्हाला गुगलवरून घ्यायचं असेल तर तुम्हाला $45 ते $50 पे करावं लागतात. पुस्तकाच्या बाबतीत तसंच आहे. तुम्ही म्हणाल आमच्याकडे बऱ्याचशा PDF येतात, आम्ही त्या सर्क्युलेट करतो, पण त्या PDF वापरणंसुद्धा कायद्याच्या दृष्टीनं, कॉपीराईटच्या दृष्टीनं गुन्हा आहे. तुम्हाला जर एखादं पुस्तक डाउनलोड करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला पैसे पे करावं लागतात. परंतु तुम्हाला हेच साधनं जर मोफतमध्ये लागत असेल तर तुम्ही ज्या शैक्षणिक संस्थेमध्ये दाखल आहात त्या शैक्षणिक संस्थेच्या ग्रंथपालाचा संपर्क करून जर केलं तर जे $50चं आर्टिकल आहे ते तुम्हाला तुमच्या कॉलेजचं आणि UGCचं आणि मानव संसाधन म्हणजे आताचं शिक्षण मंत्रालय यांच्या सहयोगातून एक 7वी इंटर युनिव्हर्सिटी, म्हणजे 940 विद्यापीठं भारतामध्ये आहेत, डीम्ड युनिव्हर्सिटी, स्टेट युनिव्हर्सिटी, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी, तसं एक इंटर युनिव्हर्सिटी नावाचा प्रकार UGCने आणि भारत सरकारने स्थापन केलेला आहे. त्याच्यामध्ये 7 इंटर युनिव्हर्सिटी आहे. 7वी जी इंटर युनिव्हर्सिटी आहे त्याचं नाव आहे इन्फॉर्मेशन लायब्ररी नेटवर्क, जी अहमदाबादला गांधीनगरला कार्यरत आहे. आणि त्यांच्या प्रयत्नातून ही सगळी माहिती शैक्षणिकदृष्ट्या भारतामध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी म्हणून मोफत दिल्या जाते. आणि ही माहिती जर तुम्हाला मोफत लागत असेल तर तुम्हाला तुमच्या ग्रंथपालाशी संपर्क करावा लागेल. पुढच्या सत्रामध्ये आपण ते पाहूच. आता ही जी स्लाईड आहे, ही स्लाईड तुम्हाला दिसत असेल. संत तुकाराम म्हणतात, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका, तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्द व गौरव पूजा करू. विद्यार्थी मित्रांनो, एका शब्दाचं जर महत्त्व एवढं असेल तर लायब्ररीचं महत्त्व आपल्या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ते जाणून घ्यायचं आहे, ते अंगीकारायचं आहे. कारण की कौशल्य ही मिळवावी लागत असतात, ती मिळत नसतात. जसं गुण आहे, गुण मिळवण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, ते गुण मिळवता येतात. आता गुगल फॉर्मवर आपण 90-95% परीक्षा देऊन मार्क मिळवलेले आहेत. गुण मिळवण्यासाठी वेगवेगळे मार्क आहेत, पण कौशल्य जे आहे, कौशल्य ते स्वतःमध्ये विकसित करावं लागतं, ते मिळवून घ्यावं लागतं, ते विकसित करावं लागतं. आणि जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर वाचन कौशल्य खूप चांगलं महत्त्वाचं आहे. आपण साक्षर असून चालत नाही. आणि हे वाचन कौशल्य विकसित करण्याचं काम कोण करत असेल तर ग्रंथालय करत असेल. आपल्या ग्रंथालयाचा आपण ग्रंथसंग्रह विकास बघू की आपल्या ग्रंथालयामध्ये काय आहे. तर आपल्याकडे एकूण 26,828 ग्रंथ गेल्या महिन्यापर्यंत आपल्याकडे ही ग्रंथाची संख्या आहे. एकूण नियतकालिके, ज्याला पिरियॉडिकल, मॅगझिन, रिसर्च जर्नल्स वगैरे आपण म्हणतो, अशी 43 संख्या आहे. महाविद्यालय लायब्ररीमध्ये 5 वृत्तपत्र येतात. त्यासोबत दुर्मिळ असे 28 नकाशे, मॅप्स आपल्याकडे आहेत. CD, DVD आणि याची संख्या जवळजवळ 25 आहे. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, काही वेळानंतर आपली मीटिंग डिस्टर्ब होईल, परंतु परत आपल्याला रिजॉईन करायचं आहे, तसा मेसेज आलेला आहे. अशी एकंदरीत ग्रंथसंख्या आपल्या महाविद्यालयात आहे. म्हणजे महाविद्यालयात विद्यार्थ्यांची संख्या सध्या 600च्या जवळपास आहे, प्रवेशित विद्यार्थ्यांची. आता काही विभागाचे BA किंवा BCOMचे प्रवेश लवकरच क्लोज होतील, त्यामुळे आपल्या आजूबाजूला कोणी विद्यार्थी असतील तर त्यांना सांगा की लवकरात लवकर प्रवेश घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, 600 विद्यार्थ्याच्या मागे आपल्या लायब्ररीमध्ये 26,000 ग्रंथ आहेत. 600 भागीला 26,000 करा. त्यासोबतच आपल्या लायब्ररीमध्ये ज्ञानकोश, ज्याला एन्सायक्लोपीडिया म्हटलं जातं, विश्वकोश आणि संदर्भ ग्रंथ, बहुखंडीय संदर्भ ग्रंथाची जर संख्या घेतली तर 91 एवढी आहे. म्हणजे साधारणतः मराठी विश्वकोश जरी घेतला तर त्याचे 21 खंड आहेत. एन्सायक्लोपीडिया ऑफ अमेरिका जर घेतला तर त्याचे जवळजवळ 32 खंड आपल्या लायब्ररीमध्ये आहे. म्हणजे एका खंडामध्ये एक खंड कमीत कमी 1500 ते 1700 पानाचा आहे. म्हणजे A4 साईजचे 10 पानं होतील असा एक पेज आहे. म्हणजे एवढी मोठा ज्ञानसाठा आपल्या लायब्ररीमध्ये आहे. ऑथेंटिक माहिती आहे, कुठलीही फेक माहिती नाही. संपादक मंडळानं
केलेली वर्षाची ज्ञानाची एक भंडार आपल्या लायब्ररीमध्ये आहे आणि ते तुम्हाला यूज करता येईल. आता हा झाला आपल्या लायब्ररीचे जर आपण प्रयोगात्मक किंवा विकासात्मक टप्पे घेतले तर ट्रॅडिशनल लायब्ररी जिथे ग्रंथ आहेत, पुस्तकं आहे आणि ग्रंथालयाचे पुस्तकं उपलब्ध करून देणारा सेवाभावी स्टाफ आहे, त्याला लायब्ररी म्हटलं जातं. आता तुम्ही म्हणाल की जग तर हे इलेक्ट्रॉनिक जगताचं आहे, रिमोट ॲक्सेसचं आहे, आम्हाला तुमच्या बिल्डिंगमध्ये न येताही सुद्धा पुस्तकं मिळतील का? हो, ती पण सुविधा आपल्या महाविद्यालयामध्ये आहे. त्याला आपण ई लायब्ररी म्हणतो. ई लायब्ररी, ई ग्रंथालय. इंटर युनिव्हर्सिटीच्या बद्दल सांगितलं तुम्हाला. त्या इन्फॉर्मेशन लायब्ररी नेटवर्क एक हजारो कोटी रुपये खर्च करून भारत सरकारने तशी सुरुवात आपल्या देशामध्ये 20 वर्षापूर्वी केली आणि त्याद्वारे नॅशनल लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सर्व्हिस इन्फ्रास्ट्रक्चर फॉर स्कॉलरली कंटेंट, नॉट ओनली कंटेंट, स्कॉलरली कंटेंट, तुमच्या कामाचं, तुमच्या उपयोगाचं, तुमच्या रिसर्चचं, तुमच्या विकासासाठी जे नेमकं आहे. कारण की एका दिवशी विचार जर केला तर कुठलाही विषय घ्या, इतिहास घ्या, राज्यशास्त्र घ्या, पॉलिटिकल सायन्स घ्या, कम्प्युटर सायन्स घ्या, कुठलाही विषय घ्या, साधारणतः सरासरी 55,000 पुस्तकं पेजेस तयार होतात. आता आपल्या दिवसाला 24 तास, 10 ते 20 मिनिटं आपल्याला एक पेज वाचायला लागत असेल तर 55,000 पेजेस आपण कधी वाचणार? मग हे 55,000 पेजेस दिवसाची निर्माण होणारे तुम्हाला जे नेमकं पाहिजे ते देण्याचं काम गुगल नाही तर एनलिस्ट करतात नॅशनल लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सर्व्हिस इन्फ्रास्ट्रक्चर फॉर स्कॉलरली कंटेंट. त्यांच्याकडे हजारो तज्ज्ञ आहेत. ते हजारो तज्ज्ञ ती माहिती संग्रहित करून नेमक्या तुमच्या विषयाची, म्हणजे तुम्ही जर अर्थशास्त्र शिकत असाल आणि दारिद्र्याबद्दल जर तुम्हाला पाहिजे असेल किंवा तुम्हाला सेल्फ हेल्प ग्रुपबद्दलची माहिती पाहिजे असेल तर ही नेमकी माहिती, नेमकं रिसर्च तुमच्यासमोर मांडण्याचं काम जे काम लायब्ररी सर्व्हिसेस करतात त्याच्यामध्ये ही ई ग्रंथालय आहे. एनलिस्ट त्याचं नाव आहे शॉर्ट फॉर्ममध्ये. ती सर्व्हिस आपल्याकडे 2014 पासून आहे. यामध्ये 6 लाख टायटल्स, म्हणजे ज्याला आपण 6 लाख पुस्तकं नाही म्हणता येईल, ज्याला 6 लाख वेगवेगळ्या विषयाची पुस्तकं आणि 6,000 पेक्षा जास्त ई जर्नल्स त्याच्यावर उपलब्ध आहेत. विद्यार्थी मित्रांनो, कुठलाही विषय घेतला तर कॉमर्स सारखा विषय जरी घेतला तर जवळजवळ 130 ई जर्नल्स या एनलिस्टच्या माध्यमातून 24/7 तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळू शकतात. गरज आहे तुम्हाला ग्रंथपालाकडे येऊन तुमचं अकाउंट काढायची. आता या साईडवर आपण जर बघत बसाल तर एक मोबाईल कार आहे मोबाईल लायब्ररीची. दिस इज द फर्स्ट मोबाईल कार यूज इन इंडिया ॲट बडोदा स्टेट. महाराजा राजा सयाजीराव गायकवाड यांना जेव्हा लक्षात आलं की भारतातलं साक्षरतेचं प्रमाण कमी आहे, लोक शाळेकडे जात नाही, विद्यार्थी शाळेत पाठवत नाही, 1800च्या शतकामध्ये म्हणजे 1830ला जेव्हा त्यांना लक्षात आलं की लोक शाळेत मुलं पाठवत नाही, म्हणून मग त्यावेळेस त्यांनी उंटावरून, घोड्यावरून, इव्हन गाढवावरून सुद्धा त्या काळातले व्यापारी माल घेऊन जायचे, एखाद्या गावातल्या मध्यवर्ती ठिकाणी दुकान लावायचे आणि त्याची विक्री करायचे. मग भांडे असतील, गृहोपयोगी भांडे असतील, कापड असतील, किराणा मालाचं दुकान असेल, ते बैलावरून, बैलगाडीतून किंवा घोडा किंवा याच्यामधून नेऊन ते व्यापार केला जायचा. तशा पद्धतीनं महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी या प्राण्यांचा वापर करून लायब्ररीची पुस्तकं त्या गावात नेली आणि लोकांना सांगितलं की ज्याला वाचता येत असेल त्याने फुकट घेऊन जायचं. पण त्या गावात निरक्षरांचं प्रमाण जास्त असल्यामुळे लोक येत होती, पुस्तकांतली चित्र पाहत होती, पण जे वस्तू आपल्याला फुकट मिळणार पण वाचताच येत नाही, त्यामुळे लोकांना त्याची शरम वाटू लागली आणि लोकांनी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना घालणं सुरू केलं की पुढची शिकली पाहिजे. आता या महाराजा सयाजीराव गायकवाडांचं उदाहरण याच्यासाठी देतो की तुम्ही ग्रंथापर्यंत या. पुस्तकं आहेत, ज्ञानकोश आहेत, ते सगळं एका ज्ञानकोशाची किंमत 3-3 लाख रुपये, असे 91 ज्ञानकोश आपल्या लायब्ररीत आहेत. मी त्यांच्याकडे पाहतो आणि ते माझ्याकडे पाहतात, पण वाचायला विद्यार्थ्यांना वेळ नाही. वाचायला का वेळ नाही तर आपण वेळ काढत नाही. आता दुसरं उदाहरण की तुम्ही म्हणसाल की तुम्ही सांगितले की शब्द आम्हा घरी धनशब्दांची तर रत्ने, पण आजच्या या पैशाच्या जमान्यात, डॉलरच्या जमान्यात शब्दांचं काय महत्व आहे? एक कवी म्हणतो, शब्दच पेटवतात घरे दारे आणि देशही, शब्दच पेटवतात घरे दारे आणि देशही, शब्दात विझवतात आग शब्दांनी पेटलेल्या माणसांची.
आज मोबाईल लायब्ररीच्या जमान्यात मी ट्रॅडिशनल लायब्ररी 150 वर्षापूर्वीची जी पहिली कार भारतामध्ये आली बडोदा स्टेटमध्ये, त्या सयाजीराव गायकवाडांनी ती लायब्ररी दाखवतो. आणि दुसरीकडे एक दुसरा फोटो आहे, दुसरा एक स्टॅच्यू आहे, एक पुतळा आहे. म्हणजे शब्दांची किंमत आपण जर जाणली, लायब्ररीचं महत्त्व जर जाणलं, तर मोबाईल लायब्ररी म्हणजे कार ऑन व्हील अशी संकल्पना 200 वर्षापूर्वी होती. आज लायब्ररी ऑन युअर पॉमटॉम या लॅपटॉप तुमच्या मांडीवर किंवा तुमच्या तळ हातारावर लायब्ररी आली, डिजिटल लायब्ररी. या लायब्ररी यूज करून, या लायब्ररीचं हे करून आम्ही टेक्स्टबुक वाचतोय, आम्ही मेरिटमध्ये आलेलो आहोत, आम्हाला 93% मार्क मिळालेले आहे. तुमच्या पुस्तकांचं तुमच्या लायब्ररीचं महत्त्व काय आहे? हीच गोष्ट अशी आहे की शब्दांच्यामुळे आपण कुठे जाऊ शकतो याचं उदाहरणच महाराजा सयाजीराव गायकवाडांनी ज्या हुशार विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देऊ केली. म्हणजे फ्रीडम फायटरच्या संख्येमध्ये गोपालकृष्ण गोखले असतील, महात्मा गांधी असतील, यांच्यापासून जवळजवळ आपल्या देशातले नॅशनल हिरोज जरी बघितले तर 20-25ची संख्या येईल की ज्या लोकांना शिक्षणामध्ये, विदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी अर्थसहाय्य केलं. त्याच्यापैकीच एक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दुसऱ्या प्रतिमेमध्ये द हेलर स्कूल असं तुम्हाला नाव दिसत असेल. मित्रांनो, हेलर स्कूल हे कुठे आहे? तर एक वाचक आपल्या लायब्ररीमध्ये सकाळी 6ला जातो आणि जी लायब्ररीची बंद करण्याची वेळ आहे रात्री 12ची, किंवा किंबहुना परवानगी घेऊन रात्रभर त्या लायब्ररीतच वाचत बसतो, असा एक विद्यार्थी की जो त्या कक्षामध्ये 100 वर्षानंतर त्या विद्यार्थ्यांचा तिथे पुतळा ठेवला जातो. अर्थात नाव तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, कोलंबिया विद्यापीठ. ज्या माणसाने आपल्या 2.5 वर्षाच्या कालावधीत 25,000 पेक्षा जास्त पुस्तकांचं रीडिंग केलं, 25,000 पेक्षा जास्त, ज्याची नोंद तिथल्या रेकॉर्ड्समध्ये आहे, त्या माणसाचा पुतळा कोलंबिया विद्यापीठाच्या अभ्यासिकेमध्ये स्थापन केला जातो. अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक अभ्यासू व्यक्तिमत्व की जे वाचनामुळे घडलं. केळसकर गुरुजी नावाच्या एका शिक्षकानं त्यांना बुद्धाचं चरित्र दिलं आणि त्या एका पुस्तकामुळे त्यांचं जीवन बदलून गेलं. आता इथे कोलंबिया युनिव्हर्सिटीचं जसं उदाहरण दिलंय, तसंच हा जो पुतळा आहे, हा पुतळा कोलंबिया विद्यापीठातला नाही आहे. हा आहे 2017 साली ब्रँडिज युनिव्हर्सिटी, अमेरिकेतली दुसरी युनिव्हर्सिटी, जिथे वर्ल्ड ग्लोबल स्कूल मॅनेजमेंट विषयामध्ये काम करणारी द हेलर स्कूल नावाचं संस्था आहे आणि त्या संस्थेच्या ग्रंथालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा विराजमान आहे. हा मान जो आहे, हा जो विकास आहे, त्यांनी जे काम केले भविष्यामध्ये, ते ग्रंथाच्या संगतीला राहून, बरेचदा ग्रंथवेडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हटलं जातं, तर हे होण्याचं भाग्य सुद्धा तुम्हाला आहे. महात्मा गांधीची कथा तुम्हाला माहीत आहे. महात्मा गांधींचं जे वाचनाबद्दलचं प्रेम आहे ते राजा हरिश्चंद्राची कथा आणि श्रावणबाळाच्या कथा वाचून झालेलं आहे. पुढे लिओ टॉलस्टॉयच्या द किंगडम ऑफ गॉड या पुस्तकाच्या प्रभावातून ते घडत गेले. ॲनालिसिस ऑफ कास्ट नावाचं बाबासाहेबांच्या पुस्तकाहून काशीराम सारखा नेता उत्तर प्रदेशामध्ये घडला. मित्रांनो, डिजिटल ग्रंथालय, आपण परंपरागत ग्रंथालय म्हणजे ट्रॅडिशनल लायब्ररी, कॉम्प्युटराइज लायब्ररी, इलेक्ट्रॉनिक्स लायब्ररी, डिजिटल ग्रंथालय आपल्या महाविद्यालयातर्फे आपण तो सुद्धा प्रयत्न करतो आहे. वेबसाईटच्या माध्यमातून, ब्लॉगच्या माध्यमातून आणि लायब्ररीच्या वेबसाईटच्या माध्यमातून सुद्धा आपण माहिती पुरवण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु या साधनाचा वापर विद्यार्थ्यांनी फार कमी केल्यामुळे सध्या त्याच्यामध्ये अपडेशन आपण फारसं केलेलं नाही. अर्थात तुमचा जर यूज वाढला तर त्याच्या संदर्भात सुद्धा आपण काम करणार आहोत. इथे 2 आपल्याला पिक्चर्स दिसत असतील. एक लहान मुलं लायब्ररीमध्ये खाली बसलेली आहेत आणि दुसरीकडे मी अभ्यासिकेची आसन क्षमता सांगतोय, रीडिंग रूम आणि कॅपॅसिटी. सेम पिक्चर आपल्या लायब्ररीमध्ये सुद्धा मुलं खाली बसलेली आहेत. ग्राउंड फ्लोअरला 40 विद्यार्थी बसतील आणि फर्स्ट फ्लोअरला 120 विद्यार्थी बसतील. एवढे 2 वाचन कक्ष आपल्या ग्रंथालयामध्ये आहे. आपण पाहत होतो की जोसेफ मॅझेनी यांचं चरित्र वाचून स्वातंत्र्यवीर सावरकर घडलेत. थॉमस पेन यांचा स्वातंत्र्याचा जाहीरनामा हे पुस्तक महात्मा ज्योतिबा फुलेंच्या हाती लागलं आणि ते घडत गेले. अर्थात
तुम्ही लोकसुद्धा वेगवेगळे चरित्र ग्रंथ वाचता. मन में है विश्वास, विश्वास पाटलाचं पुस्तक हाती घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना नरेंद्र जाधवांचा आमचा बाप आणि आम्ही जेव्हा प्रत्येक विद्यार्थी वाचतो तेव्हा त्याला समजतं की जीवनामध्ये पुढे राहायचं असेल तर टॉपला जावं लागेल. तुम्ही तुमच्या वर्गात बीकॉमला ॲडमिशन घेतली तर तुम्हाला बीकॉमला BA तुमच्या वर्गात टॉपला राहावं लागेल. म्हणजे टॉपला राहायचं असेल तर प्रत्येक कार्यक्रमात भाग घ्यावा लागेल, क्रीडा क्षेत्रात कार्यक्रमात भाग घ्यावा लागेल, नाट्य असेल त्याच्यात भाग घ्यावा लागेल, कुठल्या वक्तृत्व स्पर्धा असेल त्याच्यात भाग घ्यावा लागेल. महाविद्यालयाच्या वेगवेगळ्या प्रोग्राममध्ये भाग घेऊन तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्व विकास तुम्हाला घडवावा लागेल. अर्थात हे घडवत असताना तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी 26,800 ग्रंथ आपल्या ग्रंथालयात आहेत. अर्थात तुम्ही म्हणाल आमच्याकडे वेळ कुठं आहे. वाचनासाठी वेळ काढावा लागत नाही, तो आपोआप निघत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, असे अनेक उदाहरणं देता येतील. APJ अब्दुल कलाम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी अत्यंत सामान्य अशा गरीब परिस्थितीतून पुढे जाऊन सर्वोच्च पदावर पोहोचलेत, लोकांच्या मनामध्ये जाऊन बसलेत. आपल्याला हे जमणार नाही असं म्हणत असताना आपल्या अवतीभोवती सुद्धा असे अनेक उदाहरणं आहेत की ज्यांना शिकण्यासाठी पैसे नव्हते, पुस्तकं नव्हते. एक हमालपुऱ्यात जन्मलेला पोरगा कवित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठामध्ये कुलगुरू होऊ शकतो. म्हणजे विद्यापीठातलं सर्वोच्च पद मेश्राम सरांचं उदाहरण आहे. पण याहीपेक्षा स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे गेल्या 4-5 वर्षातले कुलगुरू घ्या, वाघमारे सरांपासून तर आताच्या भोसले सरांपर्यंत. औरंगाबाद विद्यापीठामध्ये कुलसचिव आणि कुलगुरू पदावर राहिलेले लोक घ्या, मग युम पठाण असतील, शिवाजीराव भोसले असतील, की ज्यांचं पदावरून गेल्यानंतरही आज ते लोकांच्या मनामध्ये त्यांच्या विचाराच्या, त्यांच्या साहित्याच्या रूपानं जागृत आहेत. तर लायब्ररीबद्दल तुम्हाला आवड निर्माण झाली पाहिजे, पुस्तकांबद्दल प्रेम निर्माण झालं पाहिजे. याच्यासाठी वाचन कौशल्य विकसित करण्याची गरज आहे. आणि वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी तुम्हाला ग्रंथालयात येऊन मिळेल ते वाचण्याची गरज आहे. आमच्या वेळेस आम्ही जेव्हा महाविद्यालयामध्ये शिकत होतो त्यावेळेस एक विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे एक वर्गात इम्प्रेशन पडलं पाहिजे याच्यासाठी वेगवेगळ्या कथा कादंबऱ्या वाचण्याचा तो काळ होता. शिवाजी सावंतांचं जर तुम्ही मृत्युंजय हाती घेतलं तर शिवाजी सावंत त्यांची जी सुरुवात आहे मृत्युंजयची, ते एक भूत बोलायला लागतं आणि ते म्हणतं होय 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 मीच बोलतोय. जेव्हा जिवंत हाडा माणसाची माणसं मृतवत झाल्यासारखी वागायला लागतात तेव्हा प्रेतात्म्यांना सुद्धा बोलावं लागतं. विद्यार्थी मित्रांनो, आज तुमच्या समोर ज्ञानाचं भांडार उभं आहे आणि अशा परिस्थितीत हजारो लोक आपल्या प्रमोदच्या ठिकाणी पोहोचले असताना तुम्हाला पर्यंत जाता येत नसेल तर यासारखं तुमचं आणि माझं दुर्दैव नाही. आम्ही शिकत असताना मुलं मुली बसलेले असताना आम्ही एकमेकांना प्रश्न विचारतो, तुला कोणाची आई आवडतं? हाच प्रश्न 22 वर्षानंतर त्या महाविद्यालयात गेल्यानंतर त्याला एका विद्यार्थ्याला विचारला BA सेकंड इयरच्या की का रे तुला मॅक्झिन गार्गीची, फमूची, यशवंताची कोणाची आई आवडतं? तर तो मुलगा आम्हाला म्हणाला, अहो असली विद्यार्थी आमच्या वर्गातच नाहीत, या नावाची विद्यार्थीच आमच्या वर्गात नाहीत. म्हणजे ज्या सुप्रसिद्ध अशा कविता मराठी भाषेतच नव्हे इतर भाषेमध्ये सुद्धा ट्रान्सलेट झाल्या, त्या कविता सुद्धा आपल्याकडे नाही आहेत. त्या कविता सुद्धा आपल्याला माहीत नाही. आपण इथे 2 चित्र पाहता. एक रिसर्च लायब्ररी आहे आपल्या ग्रंथालयाचं, विद्यापीठाच्या कमिटीने संशोधन ग्रंथालय म्हणून, रिसर्च सेंटर म्हणून सुद्धा आपल्या ग्रंथालयाला दर्जा मिळालेला आहे. मराठी, इंग्रजी, ग्रंथालयशास्त्र, इतिहास, वाणिज्यशास्त्र, त्यानंतर बिझनेस इकॉनॉमिक्स इत्यादी विषयामध्ये आपल्या महाविद्यालयामध्ये संशोधन केंद्र आहे. आणि ज्या वेळेस MA किंवा PhD साठी विदेशात जावं लागत होतं, मोठा खर्च करावा लागत होता आणि देशात अशा फार मोजक्या बोटावर मोजणाऱ्या लोकांना संधी मिळत होती. आज ती संधी आपल्या महाविद्यालयामध्ये तुम्हाला संशोधनाची सुद्धा संधी निर्माण झालेली आहे. तुम्ही म्हणाल बारड सर तुम्ही पहिल्याच व्याख्यानात एकीकडे ग्रंथालयाची माहिती देऊन राहिले, आम्ही थोडेसे गोंधळलेलो आहोत.
पण खरंच अशी मोठी मोठी स्वप्न खरंच इन्फोसिस सारख्या ठिकाणी मी अकाउंटंट म्हणून जाईल का? मी या बुलढाण्याच्या जिल्हा अधिकारी कचेरीमध्ये खरंच कलेक्टर म्हणून येईल का? तर ययातीमध्ये वि स खांडेकर सुंदर उदाहरण देतात. ते म्हणतात, माणसानं जगावं पाखरासारखं. पाखरं जगतात आकाशासाठी, घरट्यासाठी नव्हे. एक घरटं पाखरं जशी एक घरटं मोडली की दुसरं बांधतात, दुसरं मोडले की तिसरं बांधतात, तसं माणसानं एक स्वप्न पाहावं, ते भंगलं तर दुसरं पाहावं, दुसरं भंगलं तर तिसरं पाहावं. माणसानं सतत पाखरासारखं कार्यरत राहावं आकाशाच्या दिशेनं. माणसानं सतत कार्यरत राहावं पाखरासारखं आकाशाच्या दिशेनं. माणसानं जगावं जगण्यासाठी, स्वप्नासाठी नव्हे. असा दैदिप्यमान आशावाद तुम्हाला ययातीसारख्या कादंबरीमधून मिळते. आता या कोविडच्या काळात सगळं जग तणावात असताना एका सायकोलॉजिस्टनं सांगितलंय, माझं स्टेटमेंट नाही, की जो माणूस आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे अत्यंत सहन न झालेल्या ताणामुळे, मग तो आर्थिक ताण असेल, मानसिक ताण असेल, शारीरिक ताण असेल, त्या माणसाच्या हातात तुम्ही पुस्तकं द्या. 6 मिनिटाच्या वाचनाने त्या माणसाचा मानसिक ताण हा 100%वरून 20%वर आलेला असेल. हे काम पुस्तक करतं. परंतु 150 वर्षापूर्वी मराठीमध्ये एक सुंदर कादंबरी हरिनारायण आपटेची होती, त्याचं मला आता इथे आठवण झाली. पण लक्षात कोण घेतं? ग्रंथ, शब्द याचं महत्त्व आम्हाला सुद्धा माहीत आहे, पण हरिनारायण आपटेच्या कादंबरीसारखं पण लक्षात कोण घेतं? विद्यार्थी मित्रांनो, कोणी लक्षात घेऊ का ना घेऊ, तुम्ही जी 7-8 विद्यार्थी याला जॉईंट आहात, त्याच्यापैकी दोघांनी जरी लक्षात घेतलं तरी तुमचं भवितव्य फार उज्ज्वल आहे. आज टेक्स्टबुक वाचणं आवश्यक आहे, त्याच्यामध्ये गुणवत्ता मिळवणं आवश्यक आहे, पण त्यासोबतच सध्याच्या परिस्थितीमध्ये असणारे लेखक, सध्याच्या परिस्थितीमध्ये असणारं साहित्य, ते सुद्धा तुम्ही वाचलं पाहिजे. कारण की साहित्य हा समाजाचा आरसा असतो. समाजाचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये पडलेलं असतं, आजूबाजूच्या घटनांचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये पडलेलं असतं. आणि आजूबाजूच्या घटनांचं प्रतिबिंब जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला मार्गक्रम करताना कुठलीही अडचण येणार नाही. थोडक्यात काय, तर तुम्हाला माहीत असेल तर ज्या वाटेवर चोर बसलेले आहेत त्या वाटेने तुम्ही जाणार नाही, हे सांगण्याचं काम पुस्तक करतात. म्हणून म्हणतात, बुक्स आर फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड. या आपल्या लायब्ररीबद्दल माहिती देताना या लायब्ररीमध्ये आम्ही 2 सेवक कार्यरत आहोत. मी स्वतः प्रदीप हिम्मतराव बारड, लायब्ररियन, असोसिएट प्रोफेसर स्केल. माझं शिक्षण MA मराठी, MLib मास्टर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स, स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट फॉर असिस्टंट प्रोफेसरशिप आणि PhD पूर्ण केलेला आहे. 23 वर्षापासून मी ग्रंथालय सेवेत आहे. दुसरे सहकारी सागर दिनकर गवई, लायब्ररी अटेंडंट म्हणून कार्यरत आहे. एक 12वी आणि सर्टिफिकेट कोर्स झालेला माणूस जेव्हा लायब्ररीत दाखल झाला तेव्हा त्यांनी बिलीप केले, MLib ISC मास्टर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स असं शिक्षण घेऊन त्यांनी स्वतःला सुद्धा लायब्ररीबरोबर अपग्रेड केलेला आहे. ग्रंथालयाच्या विकासासाठी, डेव्हलपमेंटसाठी एक ग्रंथालय समिती असते. माननीय प्राचार्य सुभाषजी गव्हाणे त्याचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत आणि ग्रंथपाल हे पदसिद्ध सेक्रेटरी असतात. माझ्यासोबतच डॉक्टर रमेश देशमाने आणि नागेश गायकवाड सर सुद्धा आणि विजय वाकोडे आणि जितेंद्र इंगळे सर असे लायब्ररी कमिटीमध्ये कार्यरत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ग्रंथालयाचे वेगवेगळे उपक्रम आपण घेत असतो. त्याच्यामध्ये 15 ऑक्टोबरला वाचन प्रेरणा दिन आणि वर्षात साधारणतः 2 दिवस आपण ग्रंथ प्रदर्शनी घेत असतो, की जगातल्या वर्ल्ड फेमस म्युझियम्समधली चित्र, आपण जगातले वर्ल्ड फेमस म्युझियममध्ये जाऊ शकणार नाही, परंतु ज्याला चित्रकलेची आवड असेल असे वर्ल्ड फेमस म्युझियमचे चित्र आपल्या महाविद्यालयात आहेत. जगातल्या म्हणजे 10 वर्षापूर्वी चिखली अर्बन बँकेचे विद्यमान अध्यक्ष युरोप दौऱ्यावर गेले होते आणि त्यांना युरोप दौऱ्याचा जो RBI कडून जो विवरण आलं होतं, की जो दौऱ्याचा एक प्रोग्राम आला होता, त्या प्रोग्राममध्ये अशी शहराची नावं होती की ज्याचा उच्चार सुद्धा आपल्याला करता येत नव्हता. अर्थात युरोपातील ती शहरं, युरोपातील प्रसिद्ध शहरं आणि त्या शहरांच्याबद्दलची जेव्हा माहिती गुगलवर सुद्धा मिळाली नव्हती त्यावेळेस, ती माहिती आपल्याकडे ज्या ज्ञानकोश आहे, एन्सायक्लोपीडिया ऑफ अमेरिका, त्याच्यामधून मिळवून आपण त्यांना दिली होती. आणि त्या माहितीच्या आधारावर ते जेव्हा त्या प्रवासामध्ये तिथे गेले तर त्या गाईडला ते काही प्रश्न विचारत होते की हे कुठं आहे, ते कुठं आहे.
म्हणजे पुण्यात गेल्यावर शनिवारवाडा आणि भिडेवाडा विचारणारा जर माणूस गाईडला सापडला तर तो गोंधळून जातो, की बाहेरून आलेला माणूस याला शनिवारवाडा पण माहीत आहे आणि भिडेवाडा सुद्धा माहीत आहे. म्हणजे पुणे युनिव्हर्सिटी किंवा इन्फोसिसचं कार्यालय विचारणारा माणूस जर ह्या गोष्टी विचारायला लागला, किंवा भांडारकर रिसर्च इन्स्टिट्यूट असेल किंवा लाल महाल विचारत असेल, तर आपल्या इथला माणूस खरंच चक्रावून जाईल. अशा परिस्थितीत अशा गोष्टी जेव्हा विदेशातून येणाऱ्या शहराचं नाव असणाऱ्या माणसाजवळ जेव्हा असतात, तेव्हा एक वेगळ्या उंचीवर माणूस जातो आणि एक वेगळी गोष्ट आपल्याला बघायला मिळते, की जी आपण परत त्या शहरात जाणार नसतो. अशा गोष्टी आपल्या ज्ञानकोशामध्ये दडलेल्या आहेत. समोर आपण या चित्रामध्ये बघत असाल तर 4 वेद आणि भारतीय संविधान बाजूला आहेत. वेदांचा अर्थ आम्हाशी ठावा, इरांनी वारावा भार, असं तुकारामांनी म्हटलेलं आहे. ज्या वेद वाचण्याचा जे ज्ञान आपल्यामध्ये साठवून घेण्याचं भारतीय संविधानानं आपल्याला अधिकार दिले, ते संविधान आणि अशी वेगवेगळी 91 पेक्षा जास्त संशोधन ग्रंथ आपण आपल्या ग्रंथालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आयोजित करत असतो. ग्रंथालयातर्फे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रसुद्धा राबवण्यात येत असतं. विजय वाकोडे सर असतील, गायकवाड सर असतील, ही मंडळी आपल्याला यामध्ये काम सध्या मदत करत आहे. गेल्या वर्षी आपल्याकडे वेगवेगळे आपण व्याख्यान आयोजित केलेले आहे. गेल्या 15 वर्षापासून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचं काम सुरू आहे आणि माझ्यासोबत सुरुवातीला प्राध्यापक डॉक्टर केदार ठोसर आणि महाजन सर होते. आम्ही तिघा मिळून त्या काळामध्ये काम केलं. विपरीत परिस्थितीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे ज्या आज तुम्ही प्रवेशाच्या निमित्त 15पेक्षा जास्त पोरांचे PSIचे प्राध्यापक असणारे, राज्याच्या राजकीय सेवेमध्ये असणारे, पोलीसमध्ये असणाऱ्या, वेगवेगळ्या कार्यालयात कार्यरत असणाऱ्या एका प्रतिनिधिक विद्यार्थ्यांचे फोटो पाहिले असतील, ते विद्यार्थी आपल्या या ग्रंथालयात बसून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या मार्फत घडलेले विद्यार्थी आहेत. याशिवाय आपण विद्यार्थ्यांना ग्रंथालयाच्या उपक्रमामध्ये बेस्ट लायब्ररी युजर अवॉर्डसुद्धा दरवर्षी देत असतो. बुकटॉक नावाचा एक कार्यक्रम घेत असतो, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचून आपल्या प्रतिक्रिया, आपलं समीक्षण, आपल्याला भावलेली गोष्ट मांडायची असते, ज्याच्यामधून त्याचा वाचन कौशल्य विकास होत असतो. त्यासाठी आपण बुकटॉक नावाचा विषय घेत असतो. युजर अवेअरनेस प्रोग्राम, जो आज आपण याला इंडक्शन प्रोग्राम म्हणतो, अशाच प्रकारचा युजर अवेअरनेस प्रोग्राम आपण लायब्ररीच्या बाहेर अड्डा विद्यार्थी जेव्हा पिरियड ऑफ असतो किंवा विद्यार्थी फ्री असतात त्यावेळेस एक कॉर्नर मीटिंग घेत असतो. 10-15 विद्यार्थ्यांच्या समोर आपण लायब्ररीबद्दलचं महत्त्व किंवा त्यांच्या समस्याबद्दलचं आपण हे घेत असतो. द फादर ऑफ लायब्ररी सायन्स, बुक्स फॉर यूज, सेव्ह द टाइम ऑफ रीडर, सेव्ह द टाइम ऑफ लायब्ररी स्टाफ, लायब्ररी इज द ग्रोविंग ऑर्गनायझेशन, अशा सूत्र आपल्या जगाला देणारे जागतिक कीर्तीचे डॉक्टर SR रंगनाथन यांची जन्मतारीख आपण 12 ऑगस्टला लायब्ररियन डे म्हणून साजरा करत असतो. आणि केरळच्या वाचनालय चळवळीमध्ये काम करणारे पानिचकर यांची जी गेल्या 2 वर्षापासून रीडिंग डे म्हणून आपण साजरा तो सुद्धा करत असतो. अशा ग्रंथालयाचा उपक्रम आहे. हा बाजूचा फोटो बेस्ट लायब्ररी अवॉर्ड मिळणाऱ्या विद्यार्थ्यांचा आहे. याशिवाय आपण वेगवेगळे जे कार्यक्रम घेत असतो, आपले ग्रंथपाल म्हणजे आपण राष्ट्रीय ग्रंथपाल दिन गेल्या वर्षी 3 महाविद्यालय मिळून घेतला. त्यासोबतच टुडे नॅशनल टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम आपण लायब्ररीच्या तर्फे गेल्या वर्षी घेतला, ज्याच्यामध्ये देशभरातील 27 स्टेटमधील 1500पेक्षा जास्त प्राध्यापक मंडळी सहभागी झाली होती. असा एक मोठा प्रोग्राम आपण पेंडेमिकच्या काळामध्ये घेतला, त्याचा आहे. त्याशिवाय बौद्धिक संपदा अधिकार जाणीव जागृती या विषयावर मी स्वतः आपल्या जिल्ह्यातील 4 महाविद्यालयामध्ये व्याख्यानं दिली. त्याचे एक प्रातिनिधिक स्वरूपात आपण फोटो दिलेले आहेत. त्यासोबतच लायब्ररियन म्हणून जे रिसर्च पेपर आपण नॅशनल लेवलला सादर केले, त्याच्यामधला एक फोटो बेस्ट टेक्निकल पेपर प्रेझेंटेशनचा आहे. हा फोटो देण्याचा मागचा उद्देश असा आहे की देशभरातील 5 मोठ्या विद्यापीठाचे विद्यापीठ ग्रंथपाल तिथे आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये मला तो पुरस्कार मिळाला. अशी संधी तुम्हाला दरवर्षी मिळत असते. आपल्याकडे वाणिज्य विभाग आणि सामाजिक शास्त्र विभागाच्या वतीनं वेगवेगळ्या विषयावर टेक्निकल पेपर प्रेझेंटेशनची स्पर्धा महाविद्यालयामध्ये आयोजित केली जात असते आणि त्यामध्ये एखाद्या विषयावर तुम्हाला सुद्धा पेपर सादर करायचा असतो. PPT प्रेझेंटेशन असतं, तुमचा लेख असतो, तो सादर करायचा असतो आणि तो सादर केल्यानंतर महाविद्यालयात राज्यस्तरावरचा पुरस्कार तुम्हाला सुद्धा उत्कृष्ट सादरीकरणासाठी मिळत असतो. तो केवळ आपल्याच महाविद्यालयात नाही
तर अशा महाराष्ट्रातील अनेक नामांकित महाविद्यालयामध्ये स्पर्धेमध्ये तुम्हाला पेपर प्रेझेंटेशनची संधी मिळते आणि त्याच्यामधून तुम्ही विकसित होता. परंतु हे पेपर प्रेझेंटेशन तुमच्या टेक्स्टबुकमधल्या विषयावर आधारित नसताना चालू करंट विषयावर आधारित असतं आणि करंट विषयाचं ज्ञान करायचं असेल तर तुमची पावलं ग्रंथालयापर्यंत येण्याची गरज आहे. विद्यार्थी मित्रांनो, याशिवाय सध्याच्या काळामध्ये विद्यार्थ्यांमध्ये वाचन कौशल्य वाचन करण्यासाठी चेतन भगतचं स्टेट असेल, वन नाईट ॲट ए कॉल सेंटर असेल, अर्थात ही नावं इंग्रजीत असली तरी याच्या प्रति मराठी भाषेमध्ये सुद्धा आपल्याकडे किंवा कुठल्याही बस स्टँड रेल्वे स्टेशनवर तुम्हाला पाहायला मिळतील. वर्गीस कुरियन नावाचा एक माणूस, ज्यांना आनंद, आपण अमूलचं आईस्क्रीम खात होते, अमूलचं आईस्क्रीम ज्या आनंद डिस्ट्रिक्टमधून येतं, ज्या आनंद डिस्ट्रिक्टमध्ये दुधाचा महापूर अर्पण केला, अशा वर्गीस कुरियनपासून अशा जवळजवळ 200 महापुरुषांचे, ज्यांनी वेगळं कार्य केलं आणि एक वेगळा ठसा या सृष्टीवर निर्माण केला, त्या लोकांचे चरित्रसुद्धा आपल्या ग्रंथालयात आहे. मग तुम्ही बनगरवाडी व्यंकटेश मांडुरकरांचं एक छोटंसं 100 पानाचं पुस्तक वाचलं तर तुम्ही त्या गावात, कोकणातल्या गावात जाऊन आल्याचा तुम्हाला आनंद मिळेल. चालू परिस्थितीवर किंवा आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीवर रमेश शिंगडे उतरातकर यांचा निशाणी डावा अंगठा, हा जो आपण इंडक्शन प्रोग्राम घेतो, याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला ग्रंथालय साक्षरता, तर साक्षरता कशी होते, आज आपण जर बघितलं तर 24 विद्यार्थी म्हणजे 10 विद्यार्थी जॉईंट आहेत. तर साक्षरतेचे कार्यक्रम असेच असतात की निशाणी डावा अंगठामध्ये सावरगाव डुकरेसारखं गावातलं उदाहरण देऊन रमेश शिंगडे उतरातकर यांनी मांडलेलं आहे. आणि त्या निशाणी डावा अंगठा अर्थात त्याचा चित्रपटसुद्धा तुम्ही पाहिला असेल, ती कादंबरीसुद्धा आपल्या याच्यात आहे. आपल्या जिल्ह्यात उत्कृष्ट असं लिखाण करणारे कवी आहेत, साहित्य अकादमी प्राप्त लेखक आहेत. सदानंद देशमुख असेल, ज्यांचं तहान असेल, 12 मास कादंबरी असेल, की ज्याच्यावर चित्रपटसुद्धा निर्माण झालीत. आणि ज्या कादंबऱ्या आपल्या लायब्ररीमध्ये आपण वाचल्यात, आपल्याला वाचनाचा व्यासंगसुद्धा आपला निर्माण होईल. विठ्ठल वाघ, नादू महानोर, कमू शिंदे यासारख्या कवी लोकांच्या कविता, तुम्ही कवितेमध्ये काय ताकद असते, तर आपल्याच चिखली शहरामध्ये अरुण दाते यांचा एक प्रोग्राम नगर परिषद शाळेमध्ये झाला होता आणि त्याला मी उपस्थित होतो. एक 3 प्रोग्राम अरुण दातेचे, हृदयनाथ मंगेशकर आणि नाट्य क्षेत्रातल्या चांगली प्रयोगसुद्धा आपल्या चिखली शहरामध्ये झाले आहेत. बुलढाण्यामध्ये ते सातत्यानं होत असतात. अशा कार्यक्रमामधून सुद्धा आपल्याला ज्ञान मिळतं की एक पुस्तक वाचल्यानंतर माणूस एक महापुरुष घडतोय, एक साधं चरित्रातून माणूस चांगला ज्ञानी विद्यार्थी बनतं आणि इतका ज्ञानी बनतो की त्याचा पुतळा त्या लायब्ररीमध्ये बसवल्या जातो. एवढं किंमत, एवढं शब्दांचं महत्त्व आपल्याला या पुस्तकामधून मिळतं आणि ग्रंथामधून मिळतं. आणि ग्रंथ माणसाला एका प्रमोच्च स्थानी पोचवतात. त्या अरुण दातेंनी सुद्धा एक उदाहरण सांगितलं की त्या ग्रंथ नाही तर कवितेंची पुस्तकं का वाचावी माणसाने, कविता का ऐकाव्यात, कवितेंची गाणी झाल्यावरती का आपण ऐकतो. तर ते अरुण दातेने एक सांगितलंय की आत्महत्या गेलेला माणूस जेव्हा अरुण दातेंचं एक गाणं, या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे, हे गाणं जेव्हा आकाशवाणीवरून ऐकतो आणि आपल्या आत्महत्येचा विचार करून तो घरी परततो, एवढी ताकद शब्दामध्ये आहे. म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं की शब्दच पेटवतात घरे दारे आणि देशही, शब्दच पेटवतात आग शब्दांनी पेटलेल्या माणसाची. म्हणून शब्द कसे वापरायचे, शब्दसंग्रह कसा वाढवायचा, हे वाचन कौशल्य विकासामुळे शक्य आहे. आणि वाचन कौशल्य विकास करायचा असेल, तुम्हाला इन्फोसिस, टेल्को किंवा टाटा किंवा TCS किंवा विप्रो यासारख्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये तुम्ही जावं, की असं स्वप्न मी सुरुवातीलाच दाखवलं की BCom केल्यानंतरही तुम्ही तिकडे मोठमोठ्या कंपनीमध्ये जाऊ शकता किंवा BA करून तुम्ही प्रशासकीय अधिकारी बनून महाविद्यालयात प्राध्यापक, ते मेश्रम सरांसारखं सांगितलं की हमालपुरातला माणूस कुलगुरूसुद्धा बनवू शकतो, एक हमालाचा पोरगा कुलगुरूसुद्धा बनवू शकतो. असं तुम्ही सुद्धा करू शकता. गरज आहे ते ग्रंथाच्या सान्निध्यात याची, वाचनाची, वाचन कौशल्य विकसित करण्याची, शब्दसंग्रह वाढवण्याची. आणि ती संधी तुम्हाला आपल्या महाविद्यालयाच्या रूपानं आहे. अर्थात तुम्हाला माझ्या या बोलण्यावर प्रश्न निर्माण झाला असेल तर तुम्ही मला खाजगीत आलात किंवा महाविद्यालयातल्या कुठल्याही प्राध्यापकाला मिळाला तर एक 50 विद्यार्थ्यांची नावं जी आपल्या ग्रंथालयात बसून आपल्या लायब्ररीचा उपभोग घेऊन किंवा एक व्यवस्थितरित्या मार्गक्रम करून पुढे गेलेली विद्यार्थ्यांची 50 विद्यार्थ्यांची नावं आपल्याला कोणताही प्राध्यापक सांगेल. एवढी
संख्या आपल्या महाविद्यालयातसुद्धा आहे. आपल्या महाविद्यालयातून जज, वकील, प्राध्यापक, प्राचार्य अशी कित्येक श्रेयनामावली म्हणजे महसूल विभाग असेल, पोलीस विभाग असेल, अनेक विभागात कार्यरत माजी विद्यार्थी आहेत. बरेच माजी विद्यार्थी आपल्या महाविद्यालयाचे सेवानिवृत्त पण झालेले आहेत. तर तुमच्या अवतीभोवती अशी बरीचशी संख्या आहे, पण गरज आहे ती मला ग्रंथालयापर्यंत यायची. मुद्दा असा आहे की वासराला किंवा ढोराला पाण्यापर्यंत नेता येतं. माझा शब्दप्रयोग बघा की मी इतकं सुंदर बोलत असताना वासरू किंवा ढोर म्हणतो. त्याला पाण्यापर्यंत नेण्याची जबाबदारी त्याचा मालक पार पाडू शकतो, पण प्यायचं का नाही हे त्याला ठरवायचं असतं. अर्थात ही ज्ञानाची भूक तुम्हाला आहेच. तुम्ही सुद्धा या ज्ञानाचं, या चवदार तड्याचं अमृत तुम्ही प्राशन कराल आणि आपल्या जीवनात यशस्वी व्हाल. आपण यशस्वी व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करून आपल्याला काही प्रश्न असल्यास तुम्ही आपण याच्यामध्ये चॅट बॉक्समध्ये टाकू शकता किंवा प्रत्यक्ष विचारू शकता. ग्रंथालयासंदर्भात, तुमच्या स्वप्नांसंदर्भात तुम्हाला एक समोर घेऊन जाण्याचं काम यामध्ये करत आहोत. एकीकडे मी तुम्हाला सांगितले की पारंपरिक ग्रंथालयाचं महत्त्व सांगत असताना शेवटच्या स्लाईडमध्ये टॅबवरून माहिती मिळवून आपल्या पिकाचं नियोजन करणारी एक स्त्री आणि मुठ्ठी मेरे हात में APJ म्हणजे रिलायन्स ग्रुपचं जे स्वप्न आहे तसंच ग्रंथालयाच्या रूपानं तुमच्या हातात, तुमच्या मोबाईलमध्ये हे सगळं जग उपलब्ध होईल. परंतु तुम्हाला त्यासाठी एनलिस्टची लायब्ररीची मेंबरशिप लायब्ररीत येऊन घ्यावं लागेल, ग्रंथालयाचा वापर करावा लागेल. आणि हे करत असताना तुम्हाला ग्रंथाबद्दलचं प्रेम, महाविद्यालयाबद्दलचं प्रेम आणि ग्रंथालयामध्ये तुम्हाला कशी जास्तीत जास्त पुस्तकं मिळतील यासाठी तुम्हाला तुमच्या वागणुकीमधील सुद्धा बदल करावा लागेल. इथे मी शेवटी डॉक्टर SR रंगनाथन यांच्या लायब्ररी इज द ग्रोविंग ऑर्गनायझेशन जी वर्धिष्णू संस्था आहे ती सतत विकसित पावणार आहे. यासोबतच आपल्या देशात तक्षशिला, नालंदा, काची, त्रावणकोर अशा प्रगत अशा लायब्ररी ज्या 10,000 वर्षापूर्वी होत्या त्या लायब्ररी आज आपल्या जगातल्या लायब्ररी तुमच्या रिमोट ॲक्सेसमुळे तुमच्या जवळ आलेल्या आहे आणि त्याचा आपण लाभ घ्यावा या सदिच्छेसह मी ते थांबतो. माननीय प्राचार्य डॉक्टर सुभाषजी गव्हाणे, या इंडक्शन प्रोग्रामचे संयोजक प्राध्यापक महाजन सर, प्राध्यापक इंगळे सर, प्राध्यापक मोरे सर आणि प्राध्यापक गायकवाड सर, या सगळ्या टीमचं मला इथे ग्रंथालयाबद्दल मांडण्यासाठी संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आणि लायब्ररीमध्ये आपल्याला जी सुविधा उपलब्ध आहे त्या संदर्भात आपण बघत आहोत. खालची ही रीडिंग रूम आहे. त्यासोबतच 1-2 PC आपल्यासाठी ठेवलेले असतात आणि त्या PC आहेत ज्ञानकोश, नियतकालिकांचे 20 वर्षापासूनचे खंड आपल्याकडे आहेत. त्यासोबत इथे न्यू अरिव्हल्स नवीन आलेली पुस्तकं सगळी तुम्हाला दिसतील असे ठेवलेले आहे. त्यासोबत रेफरन्स बुक आपल्याकडे पाठ्यपुस्तकांची संख्या 26,000मध्ये 7 ते 8,000 एवढीच असेल. बाकी सगळी पुस्तकं अवांतर वाचनाची संदर्भ ग्रंथ म्हणून ज्याचा वापर करता येईल. रेअर बुकसुद्धा आहेत आपल्याकडे. एक 50 वर्ष 60 वर्ष वयाची पुस्तकं आपल्या लायब्ररीमध्ये उपलब्ध आहेत. गरज आहे तुम्ही ग्रंथालयात यायची, बघण्याची आणि आवडेल ते वाचायला घेऊन जाण्याची. अर्थात पहिल्या दिवशी पुस्तक घेऊन जायचं आणि वर्षभराने वापस करायचं असं असेल तर नंतर दुसरं पुस्तक मिळणार नाही आणि तुम्ही म्हणा लायब्ररीयन पुस्तक देत नाही. तर त्यासाठी तुम्हाला पुस्तक हे 7 ते 8 दिवसात तुम्हाला परत करावं लागेल. ह्या वरचा वाचन कक्ष आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन रामकृष्णांच्या कथाबरोबरच महाराणा प्रताप यांच्या चरित्रातून घडलं, त्यांची प्रेरणा राहावी. त्यासोबतच आपल्या महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष आणि संस्थापक कार्यवाह लालाजी आणि भालाजी यांच्या प्रतिमा आपल्या प्रेरणेसाठी महाविद्यालयाच्या रीडिंग कक्षामध्ये आपण लावलेल्या आहे. महाविद्यालयाच्या म्हणजे ही लायब्ररी जी तुम्हाला वापरायची, तुमच्याकडे मोबाईल नसेल तर तुम्ही कम्प्युटर लॅबमध्ये बसून इलेक्ट्रॉनिक लायब्ररीचा
हे घेऊ शकता. तिथे समोर भिंतीवर ती कशी वापरायची या संदर्भात स्टिकर लावलेला आहे. त्याचा युजर आय डी आणि पासवर्डसुद्धा तिथे असतो. तुम्हाला सुद्धा स्पेशल युजर आय डी आणि पासवर्ड मिळेल. हे विद्यार्थी या ई लायब्ररीचा लाभ घेत आहेत हे आपण या चित्रफितीतून येतं. धन्यवाद.